नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज आपण मस्त असा मटणाचा पांढरा रस्सा कसा करायचा ते बघूया. हॉटेलमध्ये तुम्ही मटण थाळी, चिकन थाळी जर मागवली तर त्यामध्ये पांढरा रस्सा हा आवर्जून असतोच. तर तोच आज पांढरा रस्सा कसा करायचा ते बघूया. रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी मी सोपी करून सांगितले, पण चव अगदी त्या अशी अगदी हॉटेलमध्ये तुम्हाला जसा रस्सा मिळतो तशीच मिळते. अगदी त्याच पद्धतीने मी केलेलं आहे. रेसिपी खूप सोपी आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी मटण घेतलं आहे. 1 किलो मटण आहे. मी बाकीचा रस्साही करणार आहे आणि पांढरा रस्साही करणार आहे. म्हणजे मटण रस्सा जो तांबडा रस्सा असतो तो काही वेगळा करणार नाही. अगदी एकत्रच करणार आहे, वेगळं करणार आहे. तर त्यासाठी मी इथे मटण घेतलं. मटण अगदी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. अगदी लाल पाणी निघूसपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं. बऱ्याच जणांचं असं असतं, म्हणणं असतं की मटण जास्त धुवायचं नसतं, पण मी धुते. अगदी पूर्ण पाणी, लाल पाणी निघूसपर्यंत हे मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी छान निथळून घ्यायचं पूर्ण. म्हणजे जे थोडंफार पाणी राहिलेलं असतं ते सुद्धा निथळून जातं. असं चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. एक 10 मिनटं असं ठेवून दिलं की पूर्ण पाणी निथळून निघतं आणि अगदी स्वच्छ असं तुम्हाला मटण इथे मिळतं. बघू शकता तुम्ही कसं पाणी खाली पडतं आहे. अगदी एक 5-10 मिनटं ठेवलं की पूर्ण पाणी निथळून जातं त्याचं आणि मग आपण त्याला मीठ लावून ठेवायचं आहे. आता ते मी सगळं पाणी निथळण्यासाठी एक 5 मिनटं ठेवलं होतं आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण त्याला मीठ लावून एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे असंच. तर आता दुसऱ्या भांड्यात ओतून घेते मी आणि याला फक्त मला जे एवढं सगळ्याचं मी पांढरा रस्सा करणार नाही. फक्त मी थोडंसं अगदी एक पाव किलो होईल एवढं बाजूला काढून घेणार आहे. पण मी आता मीठ सगळ्यांनाच लावते. आता हळद लावत नाही. मीठ लावून छान चोळून मीठ तसंच मी एक बाजूला ठेवणार आहे आणि मग बाकीची तयारी करणार आहे. बाकीची तयारी मी करणार म्हणजे याच्यामध्ये नारळाचं दूध लागणार आहे आपल्याला. त्यासाठी मी नारळाचं दूध काढून घेणार आहे. तोपर्यंत याला मीठ लावून असंच ठेवून द्यायचं. छान चोळून घ्यायचं आहे. मटणाचा प्रत्येक पिसाला मीठ लागलं पाहिजे. अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं आणि हे ठेवून द्यायचं आहे. मी असंच आता ठेवून देणार आहे झाकून आणि नारळाचं दूध काढायला घेणार आहे. एक अख्खा मोठा नारळ फोडून घेऊन त्याचं छान दूध काढून घेणार आहे. अगदी मी बाजूला काढून ठेवलं आणि आता कढईमध्ये मी जे नारळाचं दूध काढलं ते मी व्हिडिओ करता आला नाही मला. तर नारळाचं दूध कसं काढलं, तर नारळ फोडून घेतला आणि पाठीचा काळा भाग असतो काढून घेऊन एक 2 ते 3 ग्लास पाणी घालून चांगलं वाटून घेतलं आणि ते पाणी गाळून घेतलं. एवढंच केलेलं आहे. आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. इथे खडे मसाले घातले, थोडेसे एक तेजपान आहे, 4-5 काळी मिरी आहे, 2 लवंगा आहेत, थोडंसं मसाला वेलची आहे, चक्री फूल असेल तर तुमच्याकडे ते घाला. मसाला गरम मसाला कितपत तुम्हाला आवडतो स्वाद त्याचा त्याप्रमाणे तुम्ही घाला. मी अगदी थोडं थोडं घातलेलं आहे आणि आता यावर अगदी थोडंसं म्हणजे प्लेटभर इकडे बघू शकता तुम्ही एवढं मटण घेतलं आणि बाजूला बाकीचं ठेवलेलं आहे, त्याला मी हळद लावून ठेवलेलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मटण मात्र अगदी छान तेलामध्ये फ्राय होईपर्यंत तुम्ही वाट बघा आणि नंतर पाणी घाला. लगेच पाणी घालू नका. हे बघा, बघू शकता मटणाचा कलर बदलला की थोडंसं झाकून घ्यायचं, म्हणजे वाफ चांगली आली काय बघू शकता. छान दणदणीत वाफ आली. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढा पांढरा रस्सा करायचा आहे की नाही तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला नारळाचं दूधही घालायचं आहे. म्हणजे अर्धा ह्याचा स्टॉक करायचा आणि अर्धं नारळाचं दूध घालायचं. छान परतून घ्यायचं. हे मटणाचं सगळं पाणी निघालेलं असं, मिठाचं झालेलं असं ते आटवून घ्यायचं आणि मग उकळतं पाणी घालायचं आहे. थंड अजिबात पाणी घालायचं नाही. उकळून घेतलेलं पाणी ते घालायचं आणि आता याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. उकळी म्हणजे एक 5 ते 7 मिनिट छान उकळून घ्यायचा आहे. हा रस्सा जो आहे स्टॉक याला म्हणू शकता तुम्ही. हे सगळं उकळून घ्यायचं आणि हे पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. छान उकळून घ्यायचं. सळसळ उकळी आली पाहिजे अशा पद्धतीने हे उकळून गाळून घ्यायचं. गाळून म्हणजे अगदी पीस काढून घ्यायचे आणि हे पाणी तयार होतं. आता हा स्टॉक काढून घेतला आणि हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने इतपत पातळ केलेलं आहे. फार पातळ किंवा फार घट्टही नाही करायचं.
अगदी 3 ते 4 ग्लास पाणी घातलं मी एक नारळाच्या तुकड्यामध्ये आणि हे फक्त वाटून घेतलेले आणि गाळणीने गाळून घेतलेले, वस्त्रगार वगैरे काही केलेलं नाही आहे. जे आपल्याला पुरण गाळायची गाळणी असते त्याच्यातच. आता ज्यामध्ये करायचं आहे ते भांडं घेतलं, त्यामध्ये आणखी थोडंसं तेल घातलं, अगदी अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे. अजिबात जास्त तेल वापरायचं नाही याला. थोडंसं तेल गरम झालं की अगदी पाव चमचा जिरे घालायचे. तेल गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालणार आहे, पण थोडंसं अगदी पाव चमचा जिरे घातले. आणि आता हा स्टॉक जो आहे तो घालून घ्यायचा आधी. हे बघ, म्हणजे आपण जे मटणाचं पाणी काढलं होतं की नाही ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता बरं का. मी वरून थोडंसं कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तुम्हाला जर ते पांढरा रस्सा पिताना जर कांदा आवडत असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही घालू शकता. आता आमच्याकडे तोंडात आला की आवडत नाही म्हणून मी कांदा वापरलेला नाही आहे. आणि छान असा हा स्टॉक तयार करून घेतलेला आता तो घातला. आता याला छान उकळी येऊ द्यायची. हा स्टॉक हे बघा उकळी आली की 2 मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि मग गॅस पूर्ण बंद करायचा. हे उकळलेलं जे उकळी आलेली असते ती शांत होऊ द्यायची थोडीशी आणि मग नारळाचं दूध घालायचं. लगेच हे उकळत असताना दूध घालू नका, नाही तर काय होतं कधी कधी नारळाचं दूध फुटण्याची शक्यता असते. गॅस मी पूर्ण बंद केला, थोडंसं वाफ जाऊ द्यायची आणि मग हे नारळाचं दूध आहे ते ओतून घ्यायचं आहे. इथे मी 5 ते 6 जणांसाठी करते त्यामुळे मी थोडंसं जास्त केलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आता तुम्ही म्हणाल की जे शिजलेलं मटण आहे त्याचं काय करायचं. जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर रस्सा करू शकता किंवा मग तुम्हाला सुक्कं करायचं असेल तर सुक्कं करू शकता. हे बघा मस्त अशी उकळी. आता याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. गॅस थोडासा मंद ठेवायचा. अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे छान गरम करून घ्यायचं आहे. जास्तही उकळू नका, नाही तर मग कधी कधी नारळाचं दूध असतं ते फुटण्याची शक्यता असते. अगदी थोडंसं म्हणजे स्टॉक आणि दूध जे आपण घातले नंतर नारळाचं दूध ते एकजीव होण्यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे पांढरा रस्सा असतो की नाही हा पुन्हा पुन्हा गरम करायचा नसतो. अशा पद्धतीने बघा मस्त असा हा आपला पांढरा रस्सा तयार झाला. खूप मस्त लागतो, चवीला अप्रतिम लागतो. एकदा नक्की तुम्ही करून बघा. अगदी एकदम हॉटेल जशीमध्ये मिळतो की नाही हॉटेलमध्ये तशीच चव येते. हे बघा बघू शकता मस्त असा हा पांढरा रस्सा तयार होतो. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.